हॅलो विद्यार्थी मित्रांनो, पारक स्टडी प्लॅटफॉर्मवरती तुमचं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, हा आपला व्हिडिओ नंबर 2 असेल, ज्यामध्ये आपण संख्याज्ञान याचा पार्ट 2 पाहणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण 2020, 2021 आणि 2022 या वर्षीचे संख्याज्ञान या टॉपिकवरचे क्वेश्चन्स पाहूयात. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचं म्हणजे दरवर्षी संख्याज्ञान या टॉपिकवरती जवळपास 8 ते 9 क्वेश्चन्स असतात, म्हणजे जवळपास 16 ते 19, 18 मार्कासाठी हा टॉपिक असतो. त्यामुळे खूपच इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सगळ्यांना एक सजेशन, प्रत्येकाने ज्यावेळेस स्क्रीनवरती तुम्हाला क्वेश्चन दिसेल त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओ पॉज करायचा आहे, त्या क्वेश्चनचं आन्सर काढायचं आहे आणि नंतर मी ज्यावेळेस ते क्वेश्चन सॉल्व्ह करून देईल, त्याचा आन्सर सांगेल, त्यावेळेस आपलं बरोबर आलं की नाही हे चेक करायचं आहे. मित्रांनो, यामुळे काय होईल, यामुळे तुमचा पण छान अभ्यास होईल. मागच्या वर्षीचे क्वेश्चन्स तुमच्या हातावरनं जातील. फक्त बघत बसण्याच्या ऐवजी तुम्ही ते सॉल्व्ह पण करचाल आणि तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये याचा छानसा उपयोग होईल. तर चला मग वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. हा आहे तुमचा क्वेश्चन नंबर 1. यामध्ये तुम्हाला मित्रांनो तुम्हाला विचारलंय 4ची स्थानिक किंमत काय? तर 4ची स्थानिक किंमत, दर्शनी किंमत हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूपच छान टॉपिक आहे. तर इथं येतं याचं उत्तर 10.345. तर इथं 4ची स्थानिक किंमत येते 0.04. आपण त्याला प्लेस व्हॅल्यू पण म्हणतो. तर इथं आन्सर ऑप्शन नंबर 4. दुसरा क्वेश्चन आहे 1 ते 100 पर्यंतच्या संख्येतील किती संयुक्त संख्या आहेत? हा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय. मित्रांनो, या क्वेश्चन सोबत तुम्हाला काही गोष्टी माहीत असायला पाहिजे. 1 ते 100 पर्यंतचे मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर्स किती आहेत, कोणत्या आहेत, त्यासोबतच या प्रश्नामध्ये विचारल्याप्रमाणे कंपोजिट नंबर्स किती आहेत, तसेच स्मॉलेस्ट म्हणजे लहानात लहान प्राईम नंबर कोणती आहे, लार्जेस्ट प्राईम नंबर कोणती आहे, या गोष्टी तुम्हाला माहीत असायला पाहिजे, तोंडपाठ असायला पाहिजे. तर या क्वेश्चनचा आन्सर येतं, कंपोजिट नंबर्स विचारले तर ते आहे 74. तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये किती प्राईम नंबर आहेत 1 ते 100 पर्यंत ते लिहून नक्कीच मला कमेंट करा. तर मित्रांनो, याचं उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 4. पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो, तुम्हाला संख्या लिहायची आहे 8,80,808. 8 अब्ज, लाखाचं काहीच नाहीये, 80,000 आहेत, सॉरी कोटीचं काही नाहीये, लाखाचं पण काही नाहीये, 80,000 आहेत, 808. तर ह्याचं उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 4. कोटीचा पण काय उल्लेख नाहीये, लाखाचा पण काय उल्लेख नाहीये, डायरेक्ट तुम्हाला 8 अब्ज आणि 80,808 विचारलं, त्यामुळं आन्सर ऑप्शन नंबर 4 ह्याचं उत्तर येतं. पुढचा क्वेश्चन घेऊयात. काही संख्या तुम्हाला दिलेत, त्या तुम्हाला चढत्या आणि उतरत्या क्रमाने लावायचे. मित्रांनो, संख्याज्ञानमध्ये चढता क्रम आणि उतरता क्रम हो, ही पण गोष्ट तुम्हाला माहीत असायला पाहिजे. तर इथे तुम्ही व्यवस्थित पहा, चुका होऊ शकतात. ही संख्या ही आपली 22,000 नसून 2,29,997 आहे. म्हणजे तीच आपली पहिली संख्या असेल. उतरत्या क्रमाने लावते वेळेस 2,29,997 पहिली संख्या असेल. त्यानंतर येईल 39,296. त्यानंतर येईल 39,096 आणि सर्वात शेवटी येईल 32,996. तर इथं मला पहिली संख्या आणि तिसरी संख्या यांची बेरीज विचारली आहे. तर तिसरी संख्या मी यामध्ये ऍड करतोय. मी जर ऍड केलं, 13ला 3 हातचा आला 1, 19, 10ला 0 हातचा आला 1, 19, 6, 2. तर 2,69,093. आन्सर ऑप्शन नंबर 1 येईल या संख्येचं उत्तर. पुढचा क्वेश्चन पहा. 58,279 या संख्येमध्ये दशहजार स्थानी जो अंक आहे तो आहे आपला 5. याची स्थानिक किंमत म्हणजेच काय येईल, 50,000 ही त्याची स्थानिक किंमत होईल. शतक स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत, दर्शनी म्हणजे दिसतंय काय मित्रांनो, दिसतंय काय म्हणजे फेस व्हॅल्यू, दिसतंय मला 2, जसच्या तसं 2 घेतलं, दोघाचा गुणाकार करायचंय मला, ते येतं आपलं 1,00,000. आन्सर ऑप्शन नंबर 4. पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या यांची बेरीज करायची अगोदर. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या काय होईल मित्रांनो, सांगा बरं. 99,999. मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या काय होईल, 99. या दोघांची आपल्याला ॲडिशन करायचे. 18ला 1 हातचाला 1, 19ला 9 हातचाला 1, 10ला 0 हातचाला 1, 10ला 0 हातचाला 1, 10. म्हणजेच किती आलं हे, 1,98,000. यांची बेरीज मला 3 अंकी लहानातल्या संख्येपेक्षा कितीनं मोठी आहे. 3 अंकी लहानातल्या संख्या काय झाली आपली 100. तर 100 पेक्षा कितीनं मोठी आहे म्हणजे मी डायरेक्ट वजाबाकी करेन. 9, 8, 9,
99,998 ती आपली कमी आहे किंवा मोठी आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन पाहूयात. जसं आपल्याकडनं संख्या लिहिते वेळेस चुका होतात, तसंच ईश्वरीनं पण संख्या लिहिते वेळेस चुका केलेला आहे. तर तिनं काय लिहिलं बाळांनो, 70,07,000 लिहायचं होतं. तर संख्या कशी लिहिली आपण, 70,07,000 अशी लिहिन. तर तिनं काय लिहिलं, एक शून्य कमी केला, म्हणजे तिनं काय लिहिलं मित्रांनो, 7,07,000 असं संख्या लिहिली आहे. तर कितीचा फरक पडला, तर 63,000 तिने संख्या काय केली मित्रांनो, 63 लाखानं तिने संख्या तिची कमीनं लिहिली. म्हणजे त्याचं उत्तर येतं काय येतं, किती संख्येनं कमी झाली, 63 लाखानं कमी झाली. चला पुढचा क्वेश्चन पाहूयात. सर्वात मोठी 3 अंकी समसंख्या व सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या यांच्यातील फरक. सर्वात मोठी 3 अंकी समसंख्या असती, 3 अंकी सर्वात मोठी संख्या 999 होती, पण समसंख्या विचारलंय 998 ही 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या. सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या ती आहे आपली 97. तर या दोघातला फरक विचारलाय, या दोघातला फरक येतो 901. आन्सर ऑप्शन नंबर 2. पुढचा क्वेश्चन आहे, 5,700 किती वजा केल्यास 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या येईल. जर तुम्ही थोडंसं इंग्लिशमध्ये वाचलात, व्हॉट नंबर शुड बी सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम 6 and 3/4,000 टू गेट द बिगेस्ट 2 डिजिट नंबर. थोडंसं इंग्लिशमध्ये वाचल्यानंतर थोडं कन्फ्युजन वाटतं, त्यामुळं तुम्हाला ह्याच्यासाठीच दोन लँग्वेजमध्ये क्वेश्चन्स दिलेले आहेत. जर तुम्हाला एक लँग्वेज अवघड वाटली की लगेच स्विच करायची, दुसऱ्या लँग्वेजमध्ये तोच प्रश्न वाचायचा आणि उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा. चला मी इथे मराठीला फॉलो करतो. 5,700 म्हणजे 6,750. ह्याच्यातनं 2 अंकी किती वजा केल्यानंतर 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या येईल. 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99 आहे मित्रांनो. तर मला काय वजा केलं की 99 येईल म्हणतंय, तर मी काय करेन, 6,750 मधनं 99 वजा करायचे. मग पाहूयात आपली संख्या कोणती येतं. तर संख्या येते मित्रांनो 6,651. जर मी 6,750 मधनं वजा केलं तर माझी संख्या येईल सर्वात मोठी 2 अंकी संख्या 99. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन पाहूयात. 37ने विभाज्य असलेल्या संख्या चढत्या क्रमानं मांडायचे. तर काहीच नाहीये, तुम्हाला इथं क्लिअर कट तुम्हाला काय म्हणलं मित्रांनो सांगा बरं. 27चा तुम्हाला पाडा लिहायचंय आणि 6व्या स्थानावरती कोणती संख्या येते ते विचारले. त्यामुळे मी डायरेक्टली काय, 27 गुणिले 1 पहिलं स्थान असेल, तसेच 37 गुणिले 2 दुसरं स्थान असेल. त्याच रूटवरती, त्याच मोडवरती 37 गुणिले 6 हे माझं 6वं स्थान असेल. डायरेक्टली मी हे गुणाकार केला, साइन 7 42, 4 साइन 3 18 22, 222 ही संख्या येईल. त्याचं उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 4. मित्रांनो आपण असंच क्विक क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागतात. वेळ पण कमी असतो, कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन होता, 3 अंकी लहानातलं विषम संख्या. 3 अंकी लहानातलं विषम संख्या कोणती आहे सांगा बरं. 3 अंकी लहानातलं संख्या 100 येते, पण ही समसंख्या आहे. तर विषम संख्या म्हटल्यानंतर 101 घेऊ आपण. 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या, 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99, पण ही विषम आहे. मग सम कोणती येईल, 98. तर या दोघातला फरक विचारला, तर या दोघातला फरक कितीचा असतो मित्रांनो, 3चा फरक असतो. त्याचं उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 4. पुढचा क्वेश्चन पाहू. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील 5 या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे. परत स्थानिक किंमतीवरती क्वेश्चन रिपीट झालेला आहे. तर असा अंक जो अंक एकक स्थानी असेल, किंवा असा 5 जो एकक स्थानी असेल त्याची स्थानिक किंमत सर्वात कमी असेल, तर ते आपल्याला दिसतं आन्सर ऑप्शन नंबर 2 मध्ये. त्यामुळे याचं उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 2. तर मित्रांनो पुढचा क्वेश्चन घेऊयात. 2 अंकी संख्येत 6 अंक असलेल्या संख्या किती. तर अशा 2 अंकी संख्या आपल्याला बघायच्या ज्यामध्ये 6 हा अंक येतो. हा तुमच्यासाठी होमवर्क क्वेश्चन असेल मित्रांनो, हा तुमच्यासाठी होमवर्क क्वेश्चन असेल. तुम्हाला काय करायचंय, ह्या संख्या मोजायच्या आणि याचं उत्तर कमेंट सेक्शनमध्ये द्यायचंय. काय करायचंय, कमेंट सेक्शनमध्ये याचं उत्तर द्यायचंय. चला तुमच्यासाठी हा क्वेश्चन मी स्किप करतोय, पण सगळ्यांनी नक्कीच कमेंट करा तुमचा आन्सर, कारण आपण प्रिपेअर करतोय आणि आपल्याला येत्या एक्झाममध्ये छान जर स्कोर करायचा असेल तर असे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायला लागतील. त्यामुळं न चुकता आन्सर तुमचं कमेंट करा. चला घेऊयात पुढचा क्वेश्चन. समीरनं जसं ईश्वरीनं चूक केली होती, तसंच आपल्या समीरनं पण चूक केली आहे. 6,07,000 ही संख्या अंकात लिहिताना त्यानं काय लिहिला, काय संख्या आहे, 6,07,000. 6,07,000 ही संख्या अशी लिहायला पाहिजे होती, पण भावानं काय केला,
6च्या मध्ये 5 शून्य दिला. ठीक आहे. 6च्या मध्ये 5 शून्य दिला म्हणजे 6 लाखाच्या ऐवजी 60,07,000 ही संख्या लिहिली. तर कितीचा फरक पडायला लागला मित्रांनो? 54 लाखाचा फरक पडायला लागलाय. ठीक आहे. तर त्यामुळे उत्तर कितीनं चुकेल? 54 लाखाच्या फरकानं उत्तर चुकेल. आन्सर ऑप्शन नंबर 2. चला पुढचा क्वेश्चन पाहूयात. 75,09,535. 75,09,535. 75,09,535 ही या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या विचारली. बऱ्यापैकी आपण जर क्वेश्चन व्यवस्थित नाही वाचलं तर आपलं प्रश्न चुकतो. मित्रांनो, तुम्ही जर फक्त इतकंच वाचलात क्वेश्चन आणि तुम्ही जर तुमचा आन्सर वर्कआउट केलात, आन्सर ऑप्शन नंबर किती 2 किंवा 1 असं मार्कआउट केला तर तुमचं उत्तर चुकून जाईल. विचारलंय काय तुम्हाला? त्यानंतर येणारी कॉन्जुगेट नंबर. ह्याच्यानंतर कोणती संख्या येईल? 535च्या नंतर 536 येऊन जाईल. त्याचं उत्तर येतं 75,09,536. आन्सर ऑप्शन नंबर 4. दुसरं चूक आहे. आन्सर ऑप्शन नंबर 4 हे आपलं बरोबर आहे. खूप छान क्वेश्चन आहे. चुका होऊ शकतात. व्यवस्थित क्वेश्चन वाचला नाही तर चुका होऊ शकतात. क्वेश्चन तितका अवघड नाहीये. फक्त शेवटपर्यंत क्वेश्चन नाही वाचला तर चुका होऊ शकतात. छान क्वेश्चन आहे. चुकू शकतं बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं. पुढचा क्वेश्चन घेऊयात. 17,17,17,000 17,000 आणि 17 या सगळ्यांची बेरीज करायची आहे. तर आपण व्यवस्थित लिहूयात. 17,00,000 कसं लिहितो आपण? असं लिहितो 1700. 1700 म्हणजेच 1,700. 17,000 कसं लिहिणार आपण? चुकाय नको आपलं. आणि 17 शेवटी असं लिहिणार आपण. सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. 7 आलं, 1 आलं, 7 आलं, इथं 8 आलं कारण इथं 1 आहे मित्रांनो. इथं 1 आलं, इथं 17 आलं. म्हणजेच काय? 17,18,717. कुठं आहे? 17,18,717. आन्सर ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. त्यामुळे उत्तर येतं आपलं आन्सर ऑप्शन नंबर 2. 17,18,717. पुढचा क्वेश्चन पाहूयात. पुढचा क्वेश्चन छान आहे. 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येस 5 अंकी मोठी मोठी संख्या काय येईल? 99,999. याला मला कशानं गुणायचंय मित्रांनो? याला मला गुणायचंय 2 अंकी मोठ्यात मोठी सम संख्या. 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99. पण ही विषम आहे. सम काय येईल? -1 केलं 98 ही माझी 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या झाली. तर मला ह्याला 98 न गुणायचंय. तर तुम्हाला याचं उत्तर पण कमेंट करून द्यायचंय. उत्तर काय येतं? गुणाकार आपल्याला करता यायला पाहिजे. ठीक आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुमचं उत्तर पण सांगा आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर असे क्वेश्चनची ट्रिक्स तुम्हाला नक्की शिकवण मी. त्याचे व्हिडिओज नक्कीच अपलोड करेन. चला हा दुसरा क्वेश्चन आजचा, ज्याचं की तुम्हाला आन्सर कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. तसेच तुम्हाला ही ट्रिक शिकायची असेल तर ते पण मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चला पुढचा क्वेश्चन घेऊयात आपण. काही संख्या दिलेल्या आहेत. त्या तुम्हाला चढत्या क्रमाने लावायच्या आहेत आणि पहिली आणि शेवटची संख्येची बेरीज विचारली आहे. तर मित्रांनो, पहिली आणि शेवटची संख्या आहे त्यामुळे मी पूर्ण संख्या लिहित बसत नाहीये. सर्वात लहान संख्या बघणार आणि सर्वात मोठी संख्या बघणार. कारण चढत्या क्रमामध्ये पहिली संख्या सर्वात लहान असेल आणि सर्वात मोठी संख्या सर्वात शेवटी असेल. त्यामुळे आणि मला त्या दोघांचीच बेरीज विचारली आहे. त्यामुळे क्लिअर कट पण त्याच गोष्टी करण. पहिली संख्या काय येईल? सर्वात लहान संख्या कोणती आहे? 23,796. आणि सर्वात मोठी संख्या काय येईल मित्रांनो? तर पाहिलात 32,976. 32,976 ही सर्वात मोठी संख्या आहे. दोघांची बेरीज करू. 12ला 2 हातचाला 1, 17ला 7 हातचाला 1, 7 हातचाला 1, 6, 5, 56,772. इथं आन्सर ऑप्शन 2 आहेत 56,772चे. त्यामुळे उत्तर 1 तरी येईल किंवा 4 तरी येईल. चला आपण पाहू पुढचा क्वेश्चन. काही अंक तुम्हाला दिलेत. त्या अंकापासून 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या एकदाच वापरून 5 अंकी मोठ्यात मोठी आणि 5 अंकी लहानात लहान संख्या. मोठ्यात मोठी संख्या कोणती येईल मित्रांनो? 9, 7, 3, 2, 0. उतरत्या क्रमानं मी अंक लिहिले त्यामुळे मोठ्यात मोठी संख्या मला भेटून जाईल. आणि लहानात लहान संख्या ती असेल 0 पासून सुरुवात करू शकत नाही त्यामुळे 2 पासून करू. 2, 0, 3, 7, 9. तर याच्यामधला मला डिफरन्स काढायचा मित्रांनो. याच्यामधलं मला काय करायचं? डिफरन्स काढायचे. कितीने मोठा विचारला ना? कितीने मोठा आहे? तर डिफरन्स काढा. 9 आणि किती 10, 9 आणि 1 10, 8 आणि किती 12, 8 आणि 4 12, हातचाला 1, 4 आणि किती 13, 4 आणि 9 13, हातचाला 1, 6, 7.
सॉरी 76,941. 76,941 आन्सर ऑप्शन नंबर 4 येतं. चला पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण. थोडासा क्वेश्चन ब्लर आहे, जसं तसं आपण ते स्क्रीनशॉट घेतलंय तरी तुम्हाला हा क्वेश्चन मी इथे लिहून देतो. 318.43 या संख्येतील शतक स्थानचा जो अंक आहे आणि शतांश स्थानचा, शतक आणि शतांश स्थान, इथं शतक स्थानचा अंक कोणता येतो? 3 येतो आणि शतांश स्थानचा अंक हा 3 आहे. तर या दोघातला डिफरन्स विचारलाय, त्यांच्या स्थानिक किमतीतला फरक म्हणजे प्लेस व्हॅल्यूचा फरक. याची प्लेस व्हॅल्यू येते 300 आणि याची प्लेस व्हॅल्यू येते 0.03. तर याच्यातला आपल्याला फरक विचारलाय. तर फरक येतो मित्रांनो 299.97. आन्सर ऑप्शन नंबर 4 येतं यांच्या स्थानिक किमतीतला फरक. पुढचा क्वेश्चन मित्रांनो, 1 ते 50 पर्यंतच्या विषम मूळ संख्यांची बेरीज. परत हा तुमच्यासाठी होमवर्क क्वेश्चन आहे असेल मित्रांनो. मी तुम्हाला म्हणलंय तुम्हाला 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या माहीत असायला पाहिजे. तसंच जर त्या संख्या माहीत असतील तर त्यांची बेरीज पण तुम्हाला करता येईल. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, या क्वेश्चनचं पण आन्सर कमेंट सेक्शनमध्ये द्यायचंय. पण इथं थोडंसं लक्ष द्या, विषम मूळ संख्या म्हणलेत आणि आपल्याकडं 1 ते 50 पर्यंत एक सममूळ संख्या आहे. ती कोणती ते पण मला सांगा तुम्ही. ठीक आहे, तर हा तुमच्यासाठी होमवर्क क्वेश्चन असेल. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ आपण इथे संपवतोय. या व्हिडिओमध्ये आपण 2020, 2021 आणि 2022 या परीक्षेतले आलेले संख्या ज्ञान या टॉपिकवरचे क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. खूपच इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायचंय. तसेच आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तसंच आपले जे विद्यार्थी येणाऱ्या परीक्षेला बसलेले आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, कारण की त्यांना पण ह्या व्हिडिओचा फायदा होईल. आणि अप टू डेट बेल आयकन दाबायला विसरू नका, कारण पुढचा व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल. थँक्यू.